आपण बघतोय साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह बातमी। पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून केला जातोय। विरार पूर्व या ठिकाणी हे पैसे वाटण्यात आलेले आहेत अशी माहिती आहे। तर पैसे वाटपाच्या आरोपावरून आता राडा सुद्धा झालेला आहे। बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले आणि विनोद तावडे स्वतः भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे आहेत आणि राष्ट्रीय नेते ते आहेत आणि विनोद तावडे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शेजारी असलेल्या बॅगेत पैशांची काही पाकिटं असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। बहुजन विकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी संपूर्ण व्हिडिओ शूटिंग सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची केलेली आहे। पैसे वाटप केल्याचा बहुजन विकास आघाडीचा आरोप आहे आणि या आरोपावरूनच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि विनोद तावडे यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा झालेली आहे। पोलिसांचा चोख आणि कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। विरार पूर्व या ठिकाणच्या विवांत हॉटेलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। मात्र अद्यापही भाजपकडून किंवा विनोद तावडे यांच्याकडून अधिकृत कुठलीच प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी भाजपचे नेते प्रवीण दरेकर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, साफ दृश्यांमध्ये दिसतंय पैसे त्या ठिकाणी सापडलेले आहेत, पैशांची पाकिट आहे, विनोद तावडे आहेत। काय प्रतिक्रिया आपली या संदर्भात? नेमकं काय घडत होतं? मला वाटतं पैसे वाटायला विनोद तावडे त्या ठिकाणी जातील असं अजिबात वाटत नाही, कारण ते पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत। ते पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत निवडणुकीतला आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी गेले असू शकतात। पैसे वाटल्याचा हा आरोप त्या ठिकाणी दिसतोय, कारण आता त्या ठिकाणचा पराभव पर्यायाच्या उमेदवाराचा दिसत असल्यामुळे अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी विनोद तावडेंवर केले जात असावेत असं मला या ठिकाणी वाटतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता त्यांना घेराव घातला आहे। त्या ठिकाणी त्यांना पैसे असल्याचं बोललं जात आहे। मला वाटतं चौकशी निष्कर्ष आमची काय खरं आहे ते त्या ठिकाणी समजून घेऊ। प्रवीणजी, आपण सर्व आरोप फेटाळत आहेत, मात्र ही जी एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही बघतोय यामध्ये हातात पैशांचे पाकिटं दिसत आहे। अशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावरती हॉटेलमध्ये जाणं, पैशांची बॅग घेऊन जाणं, नेमकं याला काय अर्थ आहे? कशासाठी ते गेले असावे? ती पाकिटं नेमकी पैशाची आहेत की कशाची आहेत त्याची कल्पना नाही आणि बॅग घेऊन तिथे हॉटेलमध्ये गेले हे आपण बोलतोय, ऐकतोय। प्रत्यक्ष त्या ठिकाणी निवडणूक आयोग आहे, पोलीस आहे, हे सगळे या सर्व प्रकरणाची चौकशी करतील आणि त्याच्यामध्ये मग सत्य नेमकं काय आहे हे आपल्या समोर येईल। तोपर्यंत राजकीयदृष्ट्या एकमेकांवर आरोप आणि त्या ठिकाणचे आरोप या संदर्भात विनोद तावडे यांनी कुठली प्रतिक्रिया सुद्धा दिलेली नाहीये प्रवीणजी, आणि त्या ठिकाणी केवळ प्रतिक्रिया द्यायला त्या ठिकाणी गोंधळ सुरू आहे आणि त्या गोंधळामध्ये प्रतिक्रिया कशी काय देणार? आरडाओरडा सुरू आहे, शेकडो कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेरलेला आहे आणि अशा वेळेला मला वाटतं आता प्रतिक्रिया द्यायला ते उपलब्ध झालेत, प्रतिक्रियाही देतील आणि सत्य बाहेर येईल। निश्चितच चौकशी अंती सत्य बाहेर यावं हीच अपेक्षा आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। तर भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले होते, मात्र त्यांनी या सर्व आरोपांचं खंडन केलेलं आहे। ते पाकिटं पैशांचेच आहेत का या संदर्भात आधी संपूर्ण माहिती घ्यावी असं देखील यावेळेस प्रवीण दरेकर बोललेले आहेत।